हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर बघू शकता आता वाजत आहे सायंकाळचे 6 आणि खूप सुंदर वेदर आलेलं आहे, छान. आणि छान जसे असे गड्डे गेलेले हे खूप छान होतं म्हणून दाखवायसाठी मी काढलं व्हिडिओ, पण ते क्लिप्समध्ये काही आले नाही. आणि खूप सुंदर आहे ना. आमच्याकडे इथे जी भिंत होती ती लागलेली, खाली ती तोडलेली आहे कारण की ती थोडी वाकलेली होती, कधी पण पडू शकत होती. तरी ती न्यू बनणार आहे, आता नवीन बनवणार आहे. आणि असं वाटतं की कुठल्या जंगलात आहो म्हणून. आमचं पण बाल्कनीतून बघितल्यावर असं वाटतं की कुठल्या जंगलात आलो म्हणून, आमच्या गावात वगैरे. आणि खूप सुंदर, बघा 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 किती सुंदर वाटत आहे ते बघा. वाव, सुंदर. आणि किट्टू इथे उठलेला आहे आता घरी घरी. आणि किट्टूनी बघा काय केलं, तर इथे बघू शकता तुम्ही, कर्टन्स पूर्ण त्याच्या हाताने इथे पडलेले आहे रॉड सोबत. आता ते अशीच पडलेली आहे, तर पवन आल्यावर त्याला लावून देणार. पप्पा गुस्सा नाही करत. आणि ते बघ किती सुंदर वाटत आहे तुला. त्यांचा आवाज किती चिलचिल चिलचिल चिलचिल, खूप सुंदर वाटते पक्ष्यांचा आवाज. छान हवा सुटलेली आहे, छान मस्त थंड वाटत आहे. बघू शकता इथून पूर्ण तोडलेलं आहे. इथे ना एक जंगल का राजा बना दिया है. जंगल का राजा बना दिया है. अभी शेर सांप आते जाएंगे, है ना मम्मा? खूप सुंदर वाटत आहे. पप्पू तुझे खूप आतो नाही तर रोक प्लीज गाडीवर जाणं प्लीज. तर पवन गेला 3-4 दिवस झाला बाहेर गावी गेला आहे, तर म्हणून मी ब्लॉग पण होती बनवत आणि मला पण बरं नव्हतं वाटत. तर किट्टूला खूप आठवण आली आहे पवनची. आणि खूप वेळचं आता वाजत आहे रात्रीचे 11 आणि पवन म्हणे की मी 11 वाजतापर्यंत येणार म्हणून. तर इथे डोर लावलेला आहे आणि किट्टू खूप वेळची वाट बघत आहे की पप्पा येणार म्हणून. आम्हाला लिफ्टचा आवाज येते, तर किट्टू खूप खुश होत आहे. तर मी त्याला पवन आल्यानंतर पप्पा आल्यानंतर त्याचं किती खुश होते ते तुम्हाला दाखवीन. खूप वेळचा मला विचारत आहे, मम्मी पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार. किट्टू तू काय म्हणशील? दूध. पप्पा तुझी पप्पा प्लीज तू दोघं घर येऊन जा प्लीज. पप्पा तुझी वाजवले मी थोडं किती ठेवलं. पप्पा मी दोघं किती तुझं मॅच करत होतो. प्लीज तू घरी नाही यायचा. हे सगळं मी बघितलं पण तू घरी नाही आहे. प्लीज तू घरी येऊन जा. पप्पाची आठवण आली बाबूला. येते बेटा पप्पा आता. तर पवन गेलाय बाहेर गावी आणि पवन म्हणे की मी 11:15 11:30 घरी पोचणार म्हणे. तर आता वाजलं आहे 11:15 वाजत आहे रात्रीचे. तर किट्टूला खूप आठवण आलेली आहे पवनची. तर बघू किट्टूला आणि खूप वेळचा वाट बघत आहे, कधी इथे डोरचा मागे लपते तर कधी आतमध्ये येते. खूप वेळचा. आणि किट्टूचा पसारा बघा, हे काढेल ते काढेल, त्याचं फाडून टाकलं तिथे. तिथे साईडला पसारा पाहून ठेवला त्यांनी. किट्टू आठवण येत आहे. येते बेटा पप्पा. येते बेटा पप्पा. येणार. किती प्रेम करते तू पप्पाला? मम्मी पप्पा कोणाला प्रेम करते तू? हो, सगळ्यात जास्त कोणाला करते? मम्मीला. मम्मीला की पप्पाला? मम्मीला तर पप्पाला.
इकडे वायर आहे, तिकडे नाही जायचं, इकडे लवकर चार्जिंगचा वायर आहे ना. दादा बघा किटूला राग येत आहे. तिकडे नाही जायचं, इकडे ये बेटा, ये सोनू माझा राजा. सोप्यावर नाही चढायला लागत बाळा, ते मच्छर असतात तिकडे. लवकर ये पिल्लू, ये पप्पा येते. येते ना पप्पा पप्पा करत आहे तर रडत आहे की हसत आहे. पिल्लू खुश झाला पप्पा आले तर. पप्पा आले आणि किटूला फिरायला पण आणलं ग्राउंड मला ना. चॉकलेट पण आणलं. किती हॅपी आहे तू? खूप हॅपी. स्मार्ट खुशी आहे. स्मार्टने पैसे कमवण्यामध्ये पैशाच्या बिना माल नाही जात. पैशाच्या बिना माल नाही जात. पैशाच्या बिना काही नाही होत किट्टू. पिलू पप्पा आल्यावर तू खुश झाला? हॅपी आहे का? हॅपी आहे ना तू? पण पप्पाने मला घुमारा भी आणला, 2 चॉकलेट भी आणला, और पप्पा भी आहे. तू पप्पाला चूज करशील की चॉकलेट? पप्पाला गाडी चालताना डिस्टर्ब नाही करायचे बेटा. 2 जणांना. 2 जणांना एक चॉकलेट एक पप्पा. तुझी आठवण येते. तुला मला माझी आठवण येते. तुला किती मिस केलं? मी तुला खूप मिस केला. पण तुला खूप मिस केलं बेटा. पण काय करू, आपल्याला काम राहील तर कामाचं करावं लागेल ना. आम्ही दोघांना नाही घेऊन जाऊ शकत. असं नाही बेटा, आम्ही कसं कारनी वगैरे गेलो तर नेऊ शकतो तुम्हाला, पण मी कारनी नव्हतो गेलो ना, मी ट्रेनने गेलो होतो. मला ते खूप आवडते. पण नाही बेटा, ट्रेन मध्ये कसं जायशील तू? मम्माला नाही आवडत बेटा ट्रेनचा सफर. मम्माला नाही आवडत. मग तू गाडीची पप्पा केलं असतं. नाही बेटा, कुठे कुठे नाही जाऊ शकत. कुठे कुठे नाही नेऊ शकत किट्टू, तिथे पप्पाच जाऊ शकते फक्त. बस मग बेटा असं आहे ना. नाही मी बी ठरवतो काम करायला. काम करायला चलशील? मला येते काम. तुला नोकरी कर. मला अभ्यास करतो ना मी, इथं शिकी काम येते मला. छान पहिले अभ्यास कर बेटा, कामाच्या नंतर करायचे आपल्याला. कामाचा विचार नाही करायचे, फक्त अभ्यास करायचा विचार. पप्पा काम करायचं तर विचार तर करणं पडणार ना. काम नाही विचार नाही करायचं, काम थोडी मत रे. आतापासून नाही करू, पहिले तू मोठा हो, पप्पा एवढा हो, मग कामाचा विचार कर. आता तुला फक्त एन्जॉय करायची आहे लाईफ. आता पप्पा काम करताय ना, तू लाईफ एन्जॉय कर. मी तर मोठा होता. आता तू पहिले अभ्यास कर, छान खेळ. मग मस्त खूप आधी लहानपणीचे एन्जॉय आपल्याला करता नाही येत, मग नंतर किट्टू मग आता जगू छान जगू गे लहानपणीचं जे ते मग तसे येत नाही तसे दिवस. मग तू छान खेळत जा, कोण नाही पाहायचं, खेळायचे छान छान खेळ, खूप अभ्यास कर, खूप चांगला व्यक्ती बन, मोठा व्यक्ती बन, मग मस्त काम करशील आणि छान बोलायचे सगळ्यांसोबत. छान बोलशील. जेव्हा आपण काम करशील ना तू किट्टू, तेव्हा मागं वळून नाही बघायचं, खूप काम करशील. पप्पा माझ्या मेहनत मी पैसे कमवून आपण केलं मला तो येते. अहो तुझ्या मेहनत पैसे कमवशील ना, पण तुला वेळ आहे बेटा आता पैसे कमवायला. पैसे कमवायला आता नको तू कुठे बी जायचे पण मला घेऊन जात जा, काय बोलणार नाही. पण मला काम करता येतात, मी पढाई करता येतच. पढाई करशील ना तू? पढाई करतो म्हणते मी आता. पढाई करतो इथे काम शिकता. हो का? तर मी रोज पढाई करणार बसतो. रोज पढाई. पप्पा तुला पप्पा आज सोबत यार. पप्पा उद्या सुट्टीच आहे, उद्या सुट्टी आहे तर उद्या करू शकतो है ना. सही म्हणता ना. सही
उद्या पाऊस येईल. पाऊस उद्या नाही किती पाऊस संडे राहील. नाही उद्या येणार आहे वाटते, पावसाचं दिलंय. माझ्या दोन आठवड्याला तर सांगितलं तुला मी सॅटर्डे संडे पाऊस येईल म्हणून. आला नाही बरोबर. उद्या सॅटर्डेच आहे ना. बघ ना आपल्याला एक वीक झाला पण उद्यानी गेलो होतो येणार पण संडे आणि एक पण दिवस थांबला नाही. आणि किट्टू गेला फिरायला. पप्पा इथे जाईल इथे. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.